मी श्रेयाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचं नाव श्रेया अभय पळशीकर होऊ देणार नाही. अरे हो, पण तो 4 कमी 100 कुळी तिचा बाप लग्नाला नकार देतोय, त्याचं काय? त्याच्याशी कोणाला करायचं लग्न? श्रेया तर तयार आहे ना, मग कुणाची आली भीती? बाबा, मी लग्नाला जातोय, मला आशीर्वाद द्या. त्या आईला लग्न करायला जातो असं काय सांगतोय? तसं काय दुसऱ्या लग्नात जेवायला जातोय? उठ 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 युवराज, उठ. म्हणजे काय हरकत नाही. तिच्या बाच्या आणि तुझ्या आईच्या विरोधाचं मी पाहून घेईन. जा माय सन, माझा तुला आशीर्वाद आहे. ओ माळी, ओ माळी, हे पाटलाचं घर का? हे दगडविटांचं घर आहे. फक्त दगडविटांचं? अच्छा अच्छा, पाटलांना सिमेंट कमी पडलं वाटतं. काय असतंय काम, काय ते बोला. नाही, मी मधुकर पळशीकर. मधुकर पळशीकर, ओके. नाही नाही, मधुकर पळशीकर. अहो तेच म्हणतोय ना, मधुकर पळशीकर. अहो अशा ना अर्थाचा अनर्थ होतो. एका श्वासात म्हणा, मधुकर पळशीकर. मधुकर पळशीकर. तुम्ही 2 शब्दात म्हणा, 2 शब्दात म्हणा. मधुकर पळशीकर. मधुकर पळशीकर. कुठल्या शाळेत केला तुम्ही? काय म्हणला? कुठल्या शाळेत शिकलात तुम्ही? अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो म्हणजे कुठल्या शाळेत शिकलात तुम्ही? अशा ना अर्थाचा अनर्थ होतो ना. काय तुमच्या मुलीसाठी लग्नाचा विचारायला आलो तुम्ही? ओ तुम्ही एडगावचे भटजी आहे काय? ओ या 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 इकडे. पेडगावच्या मेवण्याचा भाचा आडगावला राहतो. तो मला म्हणाला होता की एडगावहून एक भटजी माझ्या मुलीचं स्थळ बघायला येणार आहे. अहो पाटील साहेब, मी पेडगाव किंवा येडगावचा भटजी नाहीये. मी तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी आलोय. जास्त बोललात तर डोक्यात कोराड घालीन तुमच्या. अहो तुमचं वय केवढं, माझ्या मुलीचं वय केवढं, काय शोभतंय का तुम्हाला? अरे काय डोकं फिरलंय काय तुमचं? अहो तुमची मुलगी श्रेया, हिला माझा मुलगा अभय, याच्यासाठी मागणी घालायला आलोय. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात आहे. नाही पण माझ्या माहितीप्रमाणे माझी मुलगी बँकेत आहे. अहो तुमची मुलगी ज्या बँकेत काम करते ना, त्या बँकेत माझा मुलगा रिकव्हरी ऑफिसर म्हणून कामाला आहे आणि तिकडे त्या दोघांचं जुळलंय. पण कसं शक्य आहे? नाही पण कसं शक्य आहे? तुम्ही ब्राह्मण, आम्ही 96 कुळे मराठा. नाही मला वाटतं आधी मला माझ्या मुलीशी बोलून कन्फर्म करायला हवं. काय कुळ कुठला ते कन्फर्म करताय? गप्प जाऊ तुम्ही, आधी मला माझ्या मुलीशी बोलू दे. नाही नाही, तुम्ही आधी बोला, नंतर मी बोला ना तर तुम्हाला गप्प बसावं लागेल. त्यापेक्षा मी गप्प बसव. जा तुम्ही बोला. थांबा तुम्ही. जरा विक्षिप्त आहे वाटतं. 1 मिनिट सर. हॅलो हॅलो श्रेया. हॅलो बाबा. अगं मी काय ऐकतोय? अहो काय ऐकताय? मी हॅलो म्हणते हेच ऐकताय ना? हा अभय कोण आहे? तुझं काय लफडं आहे का त्याशी? लफडा बिफडा काही नाही बाबा. माझं की नाही प्रेम आहे त्याच्यावर. हो पण तो काय कोण आहे, काय करतो काय? तो की नाही माझ्या बँकेत मॅनेजर आहे. म्हणजे मी? बाबा तुम्हाला सांगते, ही सो हँडसम. अरे म्हणजे मीच ना. हे बघ तू हँडसम असो ना तर हँडसम असो, एक लक्षात ठेव, तुझं लग्न मी फक्त मराठा मुलाशीच करून देणार आहे, कळलं? बाबा माझं ऐका. हे बघा, असा सुंदर सुशिक्षित तरुण कमावता मुलगा तुम्हाला दिवसा उजेडात दिवा घेऊन फिरलात ना तरी सुद्धा मिळणार नाही. ऐकलं का? म्हणजे मीच आहे. या बाबा, हे लग्न होणार म्हणजे होणारच. हा, जास्त शहाणपणा करू नकोस. हे लग्न होऊ देणार नाही मी. बाबा मी सांगितलं ना, हे लग्न होणारच. मी बोलू, त्यांचा गैरसमज दूर करतो. हॅलो बाबू, बाबा पाय लागलो. लागू पाहिलं काय? पाय लागू. नाही ना म्हणजे पाय पाय लागू. हा म्हणजे तुम्हाला नमस्कार करतो. हा अरे मग नीट मराठीत बोल ना. हे हिंदीत वगैरे दुसऱ्या भाषेत बोललं की अर्थाचा अनर्थ होतो. हो बरोबर आहे, बरोबर आहे. बरं तू कोण? मी मॅनेजर. लाज वाटत नाही तुला? तू माझ्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतोस. एक लक्षात ठेव, मी माझ्या मुलीचं लग्न फक्त मराठा मुलाशीच करून देणार आहे, इतर कुठल्याही जातीतल्या नाही. हो बाबा, मग मी मराठाच आहे. काय तू मराठा मग तुझा बाप ब्राह्मण कसा? अहो बाबा कमाल करताय तुम्ही. मी मराठा म्हटल्यानंतर माझा बाप ब्राह्मण कसा असणार? बाबा मी काय म्हणतो, तुम्ही लग्नाला नाही म्हणू नका हो. 5 वर्ष झाली माझं लग्न झालेलं नाहीये. लग्न न झाल्यामुळे लोक काय काय बोलतात, काय अवस्था झाली आहे माझी तुम्हाला काय काय सांगू. लोक नको नको ते शंका घेतात माझ्यावर. काय चाललंय मला काही कळतच नाहीये. अहो काही कळून घेऊ नका बाबा, मी सांगतो ना. आणि तुम्हाला जर लग्न जमत नसेल ना तर सगळा खर्च मी करतो. मग आईला
म्हणजे लग्नाला विरोध केला तर 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही. क्या बात आहे. ब्राह्मण म्हणजे काय हरकत नाही. बाप जरी ब्राह्मण असला तरी मुलगा तर मराठा आहे. क्या बात आहे. हॅलो हॅलो. हो हो देतो देतो. ठीक आहे बोल. बरं बाबा बाय. थँक्यू सो मच सर. थँक्यू. म्हणजे माझा विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं कराल म्हणून. थँक्यू सर. थँक्यू सर. सर 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 हात सोडणार का? हो थँक्यू. थँक्यू. तो हात खाली काय. लग्न मला मंजूर नाही. लग्न होऊ शकत नाही. लग्न अशक्य आहे. हो जास्त गमजा मारू नका. माझा मुलगा रिकव्हरी ऑफिसर आहे. रिकव्हरी ऑफिसर. लोकांनी पैसे नाही दिले ना गाड्या उचलून आणतो. तुम्ही जर पोरगी नाही दिली ना तर तुमची पोरगी हरणीसारखी उचलून आणेल. हरण करायला वाघ लागतो वाघ. हे? बघू तुमचा मुलगा काय करतो ते. हं? मग लग्नानंतर भेटूच आपण. पळ शिखर मधुकर चल पळ शिखर. हा हे लक्षात ठेवा. हं. जेव्हा श्रेयाचं लग्न माझ्या आबाशी होईल ना हं. तेव्हा श्रेयाला सुद्धा असंच बोलावं लागेल. श्रेया पळ शिखर. पण आधी तू पळ शिखर. नाही नाही तेव्हा लाजू नका. मस्तपैकी बोला. बाय अँड नॉट गुड बाय. बेबे नॉट गुड बे. नाही पप्पा, मी श्रेयाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचं नाव श्रेया अभय पळशीकर होऊ देणार नाही. अरे हो पण तो 4 कमी 100 कुळी तिचा बाप लग्नाला नकार देतोय त्याचं काय? त्याच्याशी कोणाला करायचं लग्न? श्रेया तर तयार आहे ना, मग हा. कुणाची आली भीती? बाबा मी लग्नाला जातोय, मला आशीर्वाद द्या. त्या आईला लग्न करायला जातो असं काय सांगतोय? तसं काय दुसऱ्या लग्नात जेवायला जातोय? उठ 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 युवराज उठ. म्हणजे काय हरकत नाही. तिच्या बाच्या आणि तुझ्या आईच्या विरोधाचं मी पाहून घेईन. जा माय सन, माझा तुला आशीर्वाद आहे. हे माझं असं काय झालंय? दुखायला लागलं रे. आय आय आय. तुमच्या दोघांचं लग्न तर होऊन जाईल, परंतु कन्यादान कोण करणार? कन्यादान? कन्यादान करण्यासाठी आपल्याकडे कोणी मोठा व्यक्ती नाहीये. निदान मुलीचा मामा तरी पाहिजे. मुलीचा मामा. मामा आल्यानंतर मला बोलवून घ्या. मुलीचा मामा कोणाला बनवणार आपण? कोणाला बनवणार? आयडिया. आपण शिंदे साहेबांनाच मामा बनवलं तर? वा शाबाश. तो शिंद्या तुझ्यावर लाईन मारतो आणि तू त्यालाच मामा बनवणार. वा. तसं नाहीये. हा हे बघ, तुला माहितीये का, शिंदेनी स्वतःच बाबांना फोन करून सांगितलं होतं की श्रेयाच्या लग्नाचा सगळा खर्च मी स्वतः करीन म्हणून. वा वा, ही तर चांगली गोष्ट आहे. एक काम कर, तू आता शिंदे साहेबांना फोन लाव आणि त्यांना इकडे बोलून घे. है ना? येईल. लागला. मॅनेजर शिंदे बोलतोय. हा सर, मी श्रेया बोलतेय. हाय डार्लिंग, कुठे आहेस तू? साहेब मी लग्न करतेय, ठरकी पण मामा तुम्ही येऊ दे आल्याशिवाय त्याला. माझं लग्न होऊच शकत नाही. या ना प्लीज. तू लग्न करायला तयार आहेस? अगं बा, आहेस कुठे तू? मी इथे महादेवाच्या मंदिरात संभाजी गार्डन मध्ये. लग्नाची सगळी तयारी झाली आहे. तुम्हाला फक्त यायचंय आणि बाकीचं उरकायचंय. नको नको, बाकीचं आपण लग्नानंतर उरकूयात. पण तू तिथं थांब, मी वायुगतीने येतो. थँक्यू डिअर, आय एम जस्ट कमिंग. येस येस. लई प्रेमानं बोलत होती. वायुपुत्रासारखे वायुगतीने येत आहेत. वा वा, बोलो बजरंग बली की जय, भोलेनाथ की जय. क्या बात आहे, माझं लग्न ठरलंय. येस. काय झालं अरे साहेब? श्रेया माझ्या भाऊ लग्न करायला तयार आहे. तिथं बोलल्यावर ती माझी वाट पाहते. मी चाललो. तू काय करतो इकडे? चल माझ्या बरोबर. श्रेया थँक्यू व्हेरी मच. आय एम सो हॅपी. अगं किती दिवसांचं माझं स्वप्न पूर्ण केलंस तू. तुला खरंच सांगतो मी, तुला खरं वाटणार नाही. यू आर रिअली ग्रेट. आय एम सो हॅपी. थँक्यू. काय सांगताय सर? माझा तर विश्वासच बसत नाही. आमच्या लग्नाची स्वप्न तुम्ही पाहिलीत? तुमचं लग्न? हो, माझं आणि श्रेयाचं लग्न. हा, आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या लगबगीने आलात. सो ग्लॅड ऑफ यू सर. आणि तिचं तुम्ही कन्यादानही करणार. सो नाईस ऑफ यू सर. थँक्यू सर. थँक्यू. कानपटे यांचं लग्न आणि मी कन्यादान. लग्नाला उशीर होतोय, मुलीचे मामा पुढे या. मामा आणि मी. हो तुम्ही. इतके इमोशनल होऊ नका सर. असू देत असू देत, आनंद अश्रू आहेत ते. दिल्या घरी तू सुखी राहा.
दक्षिणा द्या. दे ना. हा? अरे दक्षिणा दक्षिणा शिंदे साहेब देतील. मी हो काय बघताय तुम्ही? गबरे सुट्टे बघतोय जरा. एवढी कंजूशी करू नका. मामा तुम्ही देऊन टाका सगळे पैसे. हो द्या ना. देऊ हम्म. लब्बाड. घे आणि सुट. या आता आपलं काम झालंय का जेवायला वाढू तुम्हाला. निघा आता. हा या. आशीर्वाद द्या आशीर्वाद. मामा बनवलं ना तुम्हाला मग आशीर्वाद द्या. द्या ना हो. ए ओरडतो कशाला रे. देतो ना आशीर्वाद. हा घ्या. आपलं म्हणजे आनंदी राहा. काय आहे तुमचा आता जीवनाचा अर्धा प्रवास तसाच गेलेला आहे. पुढचा जो प्रवास आहे तो काय चांगला जाऊ दे. नाही नाही म्हणजे चांगला जावा अशी देवाकडे प्रार्थना आहे. काहीतरी कर रे देवा. वा 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 वा. हे अगं ऐकलंस का. अगं अगं बघ तरी आबाय कोणाला सोबत घेऊन आलाय ते. अगं लवकर बाहेर ये. हा, हा. आबाय बघ कोणाला घेऊन आलाय. हलकट नालायक. लग्नाला विरोध केला म्हणून एकट्यानेच लग्न करून आलास. एकटा नाही ग ही होती ना सोबत. चूप. अजिबात घरात पाऊल ठेवायचं नाही. थांब तिथेच. बापरे ही आतमध्ये बंदूक आणायला गेली की काय. हे बाबा इथं काय खरं नाही. तू निघ लवकर. एखाद्याचं डोकं बिकं फोडेल. अरे निघ लवकर. घरात सून आलीये. तिचं स्वागत नको करायला. बघितलं माझी बायको कशी प्रेमळ आहे. बाहेरून फणस आहे पण आतमध्ये बुळबुळीत. गप्प बसा. या मागे तुम्ही आहात कळतंय मला. मागे काय मी तर पुढे होय की नाही. पुरे हो. या घरची सून आहे ती. हम्म. आणि सून म्हणजे लक्ष्मी. हम्म. तिचं स्वागत नको करायला. हा वा. ये श्रेया ये. आत ये. ये. सुखीरा. गळ्यात पडू नकोस माझ्या. त्याच्या पडलीस तेवढंच खूप आहे. गंमत केली ग तुझी. नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे बापरे अष्टपुत्र हा. नको एकच पुरे एकच. या, या. चल श्रेया.